नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वदीप कापरे आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा धडा बघणार आहोत. तर या धड्यामध्ये आपण मोस्टली प्लांटच्या ग्रोथ विषयी आपण माहिती बघणार आहोत. प्लांट ग्रो कसे होतात. आपल्याला माहिती आहे प्लांट्स हे इमोबाईल असतात, ते एकाच जागी असतात. त्यांच्यामध्ये ग्रोथ पॅटर्न कसं होतं, त्यांमध्ये एजिंग कसं होतं आणि सेनेसन्स कसं होतं. त्यांमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स काय असतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोईंग ऑफ प्लांट्स, जे वेगवेगळे हॉर्मोन्स असतात फ्लावरिंगसाठी, फ्रुटिंगसाठी. हे सगळे हॉर्मोन्स आपण बघणार आहोत. सीड डॉर्मन्सीसाठी जे हॉर्मोन्स असतात यांचे इफेक्ट्स बघणार आहोत. नंतर आपण न्यूट्रिशनकडे जाणार आहोत. मिनरल न्यूट्रिशन, न्यूट्रिशन काय प्रकारचे असतात, मिनरल्स, मॅक्रोन्यूट्रियन्स, मायक्रोन्यूट्रियन्स, वेगवेगळे न्यूट्रियन्स बघणार आहोत. त्यांचा रोल बघणार आहोत प्लांट्समध्ये काय आहे आणि त्यांची जर कमतरता डेफिशियन्सी असेल तर प्लांट्स वरती त्यांचा प्रभाव काय पडतो ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, प्लांट ग्रोथ काय आहे. आता ग्रोथ ही एक कॅरेक्टरिस्टिक फीचर असते प्रत्येक ऑर्गॅनिझमचे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये ही ग्रोथ एक कॅरेक्टरिस्टिक फीचर असते. ग्रोथला दोन ऍस्पेक्ट असतात किंवा दोन कॅरेक्टर्स असतात, ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. या दोन वेनी आपण मेजर करू शकतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे नंबर ऑफ सेल्स एका इंडिव्हिज्युअल मध्ये वाढत राहतात, डिवाइड होत राहतात आणि बिकॉज ऑफ दॅट एक इंडिव्हिज्युअलचा जो साईज आहे, लेंथ, ब्रेथ, व्हॉल्यूम, हे सगळं इन्क्रीज होत जातं. बॉडी मास, ड्राय वेट, हे सगळं इन्क्रीज होत जातं. दुसरा आहे क्वालिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह काय, क्वालिटेटिव्ह म्हणजे जेव्हा हे सगळं क्वांटिटेटिव्ह वाढल्यामुळे क्वालिटेटिव्ह म्हणजे स्ट्रक्चर मध्ये बदल होतो त्या इंडिव्हिज्युअलचा. हा जो स्ट्रक्चर आहे तो डेव्हलपमेंट झाल्यामुळे होतो आणि हा स्ट्रक्चर मोर कॉम्प्लेक्स होत जातो, त्यामध्ये डिफरन्शिएशन होतं. तर हा क्वालिटेटिव्ह फीचर आहे. जर तुम्ही बघितलं मल्टीसेल्युलर प्लांट्स, जे वॅस्क्युलर प्लांट्स असतात, वॅस्क्युलर म्हणजे ज्यामध्ये झायलम आणि फ्लोएम हे दोन गोष्टी असतात. सो हे वॅस्क्युलर प्लांट्स, त्यामध्ये इनडिटर्मिनाइट ग्रोथ होत राहते, म्हणजे इनडेफिनेटली त्यांच्यामध्ये थ्रू आउट लाईफ ग्रोथ होत राहते आणि ती स्टॉप होत नाही. आणि ही रिस्ट्रिक्टेड असते, म्हणजे एका पर्टिक्युलर रिजन मध्येच ती रिस्ट्रिक्टेड असते, त्याच रिजन मध्ये ग्रोथ होत राहते आणि ते म्हणजे मेरिस्टेम्स. आता मेरिस्टेम्स म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो, जो मेरिस्टेमॅटिक सेल्स पासून बनलेला असतो. हे तुम्ही कंपेअर करू शकता ह्यूमन्स मध्ये, की ह्यूमन्स मध्ये स्टेम सेल्स असतात ज्यामध्ये अनलिमिटेड टाइम ग्रो करू शकतो आपण, त्यामध्ये स्टॉप नाही होत. तसेच मेरिस्टेम्स पण मध्ये क्षमता असते की ते अनलिमिटेडली ग्रो होत राहतात, त्यामध्ये स्टॉप ही गोष्ट नसते. मेरिस्टेम्स हे तीन प्रकारचे असतात: अपायकल, इंटरकॅलरी आणि लॅटरल. अपायकल जे असतात ते अपायकल रिजन मध्ये असतात. तुम्ही इकडे बघू शकता, हा अपायकल बर्ड आहे. प्रत्येक झाडाच्या शेंड्यावरती हे अपायकल बर्ड असतो. त्या अपायकल बर्डला जर तुम्ही त्याचा क्रॉस सेक्शन घेतला तर तुम्हाला असा सेक्शन मिळेल आणि हा जो रिजन आहे हा अपायकल मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात. ओके, सो त्या सेल्स मध्ये अनलिमिटेड वेळा ग्रो होण्याची क्षमता असते. हे दोन्ही बाजूला असतात. झाडाच्या वरच्या साईडला म्हणजे शूट्स वरती रूट अपायकल मेरिस्टेम असतो, शूट अपायकल मेरिस्टेम असतो आणि खालती रूटच्या टोकांना म्हणजे रूट अपायकल मेरिस्टेम असा असतो. हे सतत ग्रो होत राहतात. ग्रो झाल्यानंतर त्यांच्यामध्ये मॅच्युरेशन होतं किंवा डिफरन्शिएशन होतं. डिफरन्शिएशन झाल्यामुळे त्यांमध्ये एक वेगळं फंक्शन, एक वेगळी ॲबिलिटी त्यामध्ये इंट्रोड्यूस होते. दुसरा आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम हा इंटरनोड आणि नोड मध्ये असतो, एका रिंग स्ट्रक्चर मध्ये हा प्रेझेंट असतो. जेव्हा पण अपायकल बर्ड कट होतो तेव्हा इंटरकॅलरी मेरिस्टेम गिव्स राइज टू न्यू एक्झिलरी बर्ड्स, त्यांपासून एक्झिलरी बर्ड्स निर्माण होतात आणि हे इंटरकॅलरी मेरिस्टेम्स असतात. तिसरा आहे लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम हा लोकेटेड असतो लॅटरली, बाजूला एका स्टेमच्या बाजूला प्रेझेंट असतो आणि तो ॲज अ स्ट्रिपच्या स्वरूपामध्ये वॅस्क्युलर बंडल्स मध्ये प्रेझेंट असतो. हा जो वॅस्क्युलर बंडल्स मध्ये प्रेझेंट असतो लॅटरल मेरिस्टेम, ह्याला वॅस्क्युलर कॅम्बियम असंही म्हणलं जातं. आणि हा जो लॅटरल मेरिस्टेम असतो, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन गर्थ ऑफ स्टेम. स्टेमचा जो गर्थ आहे तो इन्क्रीज होतो ह्याच्यामुळे आणि त्याचं रूपांतर सेकंडरी वॅस्क्युलर टिश्यू मध्ये होतं. फेजेस ऑफ ग्रोथ. आता मित्रांनो, आपण फेजेस ऑफ ग्रोथ पाहूया. जेव्हा एक सेलचं रूपांतर एका मॅच्युअर सेल मध्ये घडतं तर वेगवेगळे फेजेस त्यामध्ये असतात.
पहिला जो असतो फेज ऑफ सेल डिव्हिजन असतो, दुसरा फेज ऑफ सेल एनलार्जमेंट आणि तिसरा फेज ऑफ मॅच्युरेशन. आता हे सगळे आपण इन डिटेल पाहूया. स्टार्टिंगला आपल्याला माहितीये की जो अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम हे वेगवेगळे मेरिस्टेम जे असतात त्यांमध्ये डिवायडेशन होतात, ते डिवाइड होतात मायटॉटिकली. पहिला जो फेज आहे आपण तो जाणून घेऊया, फेज ऑफ सेल डिव्हिजन किंवा फेज ऑफ सेल फॉर्मेशन. आता मेरिस्टेमॅटिक सेल्स जे असतात त्यांची कॅरेक्टरिस्टिक पहिले आपण जाणून घेऊया. पहिले तर थिन वॉल असतात, त्यांचा जो वॉल असतो एकदम थिन असतो, त्यामध्ये व्हॅक्युल्स प्रेझेंट नसतात जनरली. जो न्यूक्लियस असतो तो प्रॉमिनंट असतो, दिसण्यासारखा असतो. त्यांचा जो सायटोप्लाझम असतो तो ग्रॅन्युलर असतो. या सेल्सला मेरिस्टेमॅटिक सेल्स असं म्हणलं जातं. त्यांचं मायटॉटिक डिव्हिजन होऊन 1/2 होतात. त्यांपैकी एक जो असतो तो मेरिस्टेमॅटिक सेलच राहतो, वाईल दुसरा जो आहे तो एनलार्ज होतो, त्यामध्ये डिफरन्शिएशन होता. व या फेजला हा जो रेट आहे, ग्रोथ रेट जो आहे हा स्लो असतो दुसऱ्या फेजेसच्या अनुसार, आणि याला लॅग फेज असं म्हणलं जातं. दुसरा आहे फेज ऑफ सेल एनलार्जमेंट किंवा फेज ऑफ सेल एलॉंगेशन. आता पहिल्या फेज मध्ये जे सेल्स डिवाइड झालेत त्यांपैकी एक मेरिस्टेमॅटिक असतो, दुसरा तो या फेज मध्ये जातो जो आहे फेज ऑफ सेल एनलार्जमेंट. आता यामध्ये काय होतं, व्हॅक्युल्स जनरेट व्हायला सुरुवात होते. या न्यूली फॉर्म सेल्स मध्ये व्हॅक्युल्स बनायला सुरुवात होते. हे सेल्स ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह होऊन जातात. यामध्ये वॉटर ऍब्झॉर्प्शन होतं आणि त्यांची जी टर्गिडिटी आहे, टर्गिडपणा आहे तो वाढतो. ह्यांची टर्गिडिटी वाढल्यामुळे हे सेल्स एनलार्ज होतात. लेंथ वाईज पण आणि ब्रेथ वाईज पण ह्यांमध्ये एनलार्जमेंट घडतो. आता एनलार्ज झाल्यामुळे जो सरफेस एरिया वाढणार आहे त्यामध्ये न्यू सेल वॉल पण बनणार. सो सेल वॉल पण इन्क्रीज होत जातो आणि बाकीच्या जे गोष्टी आहेत, गोल्जी, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, ते पण डिवाइड होऊन वाढतात. आता या फेज मध्ये जो ग्रोथ रेट असतो तो ऍक्सेलरेटेड फेज मध्ये असतो, म्हणजे खूप जास्त ग्रोथ रेट असतो. आणि या फेजला लॉग फेज किंवा एक्सपोनेन्शियल फेज असंही म्हणलं जातं. तिसरा आहे फेज ऑफ सेल मॅच्युरेशन किंवा फेज ऑफ सेल डिफरन्शिएशन. आता यामध्ये जे सेल्स एनलार्ज झालेले आहेत दुसऱ्या फेज मध्ये, यामध्ये एक स्पेशल फंक्शन अटेन होतं. आता पहिल्या 2 स्टेजेस मध्ये काही फंक्शन नव्हतं सेलला, ते काही काम करत नव्हते. आता तिसऱ्यामध्ये एक फंक्शन त्यामध्ये असाइन होतं, ते डिफरन्शिएट होऊन एक फंक्शन त्यामध्ये निर्माण होतं. आता हे जे सेल्स असतात हे मॅच्युअर झालेले असतात, मॉर्फोलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली दोन्ही वेनी हे मॅच्युअर झालेले असतात. या फेजचा जो ग्रोथ रेट आहे तो स्लो असतो आणि याला स्टेशनरी फेज असंही म्हणलं जातं किंवा एक स्टेडी स्टेट असंही म्हणलं जातं. आता तुम्ही एक सीड घेतला, सीडचा जो रॅडिकल आहे, जो रूट आहे, तर तुम्ही बघितला तर तो वेगवेगळ्या झोन मध्ये डिवाइड केलेला आहे. तर पहिला जो आहे झोन ऑफ मॅच्युअर सेल्स, तो पहिला जो अपायकल आहे झोन ऑफ सेल फॉर्मेशन आहे, तिकडे मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात. दुसरा आहे झोन ऑफ सेल एलॉंगेशन, मोस्टली ते सेल्स एलॉंगेट होतात. तिसरा आहे झोन ऑफ सेल डिफरन्शिएशन, एक पर्टिक्युलर फंक्शन त्यामध्ये निर्माण होतो. आणि हा जो झोन आहे तो झोन ऑफ मॅच्युअर सेल्स आहे, म्हणजे त्यामध्ये एक मॅच्युरिटी आलेली असते आणि त्याला स्टेशनरी फेज असंही म्हणलं जातं, कारण की त्यामध्ये जास्त ग्रोथ होत नसते. कंडिशन्स फॉर ग्रोथ. आता एका प्लांट ग्रो होण्यासाठी जे कंडिशन्स लागतात, जे एन्व्हायरमेंटल आणि फिजिओलॉजिकल कंडिशन्स असतात, ते काय आहेत आणि त्यांची गरज काय आहे, त्यांचा रोल काय आहे, हे आपण जाणून घेऊया. पहिला तर वॉटर. आता वॉटर एक एसेन्शियल कंपोनेंट आहे प्रोटोप्लाझमचा. जो सायटोप्लाझम आहे त्याला एक एसेन्शियल कंपोनेंट आहे. तो एका सेलला टर्गिडिटी देतो, त्याला एक शेप देतो प्रॉपर. दुसरी गोष्ट म्हणजे जे बायोकेमिकल रिॲक्शन होतात, जे एन्झायमॅटिक रिॲक्शन होतात, यासाठी एक ॲक्वियस मीडियम लागतो, एक मायक्रो एन्व्हायरमेंट लागतो, तो वॉटर प्रोव्हाइड करतो. दुसरे आहेत न्यूट्रिशन्स. आता न्यूट्रिशन मध्ये मायक्रो एलिमेंट्स, मॅक्रो एलिमेंट्स किंवा मॅक्रो न्यूट्रियन्स आणि मायक्रो न्यूट्रियन्स. मॅक्रो न्यूट्रियन्स म्हणजे NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, हे मेन आहेत. वाईल मायक्रो एलिमेंट्स म्हणजे कोबाल्ट, झिंक, बोरॉन एटसेट्रा, हे सगळे मायक्रो क्वांटिटीज मध्ये लागत असतात. आणि हे न्यूट्रियन्स एका प्रॉपर ग्रोथ साठी, प्लांटच्या प्रॉपर ग्रोथ साठी एसेन्शियल असतात. तिसरं आहे टेम्परेचर. आता टेम्परेचर, प्रत्येक प्लांटला वेगवेगळा टेम्परेचर असतो, पण तो युजली जो रेंज आहे तो 25 to 35 डिग्री सेल्सिअस असतो. 35 च्या पुढे पण काही प्लांट्स असतात जो ऑप्टिमम टेम्परेचर त्यांना असतो, काही 25 च्या पुढे, 25 च्या आतमध्ये पण असतात जे त्यांना ऑप्टिमम असतात. ऑक्सिजन.
आता ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे प्लांटच्या रेस्पिरेशन साठी गरजेचा असतो. दुसरा आहे लाईट. आता लाईट आपल्याला माहिती आहे फोटोसिंथेसिस घडवून आणण्यासाठी सीड जर्मिनेट करण्यासाठी लाईट ही गरजेची असते. फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोलिसिस ऑफ वॉटर. वॉटर जसं ब्रेकडाऊन होतो आणि कार्बन ऍसिमिलेट होतो त्यासाठी लाईट गरजेची असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स का गरजेचा आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिसाइड करतो की शूट कुठे असणार आणि रूट कुठे असणार. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसेल तर शूट आणि रूट मध्ये काय विभाजन होणार नाही, ते कसेही कुठेही ग्रो होतील. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे. याच्या व्यतिरिक्त कार्बन नायट्रोजन रेशो पण इम्पॉर्टंट असतो. कार्बन म्हणजे जो कार्बन डायऑक्साइड पासून मिळतो आणि नायट्रोजन अमायनो ऍसिड्स जे प्रोटीनचं रूपांतर होतं प्रोटीनसाठी गरजेचा असतो. सो हा कार्बन नायट्रोजन जो रेशिओ आहे तो इम्पॉर्टंट असतो. ग्रोथ हॉर्मोन्स. आता ग्रोथ हॉर्मोन्स जे असतात ते जनरली प्लांट स्वतः बनवतात पण एक्सटर्नली सुद्धा प्रोव्हाइड केले असतात. आणि हे जे ग्रोथ हॉर्मोन्स असतात प्लांटचं जे वाढ आहे ते कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे होईल, त्याचं फ्लावरिंग कधी होईल, त्याचं फ्रुटिंग कधी होईल, हे ग्रोथ हॉर्मोन्स डिसाइड करतात. मित्रांनो आता आपण ग्रोथ रेट आणि टाइप्स ऑफ ग्रोथ पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल ग्रोथ रेट काय आहे? सो आपल्याला माहिती आहे की झाडामध्ये ग्रोथ होत असते, कॉन्स्टंटली होत असते. ती मेजर कशी केली जाते आणि कुठल्या टर्म्स मध्ये केली जाते ते आपण जाणून घेऊया. पहिला आहे ग्रोथ रेट. आता ग्रोथ रेट म्हणजे इन्क्रीज ग्रोथ पर युनिट टाइम. एका ठराविक टाइम मध्ये किती ग्रोथ झालाय, किती इन्क्रीज झालाय, साईज मध्ये एरिया मध्ये किती इन्क्रीज झालाय ते बघितलं जातं आणि त्याला ग्रोथ रेट असं म्हणलं जातं. त्याच ग्रोथ रेटला एफिशियन्सी इंडेक्स असंही म्हणलं जातं. आता हा जो रेट ऑफ ग्रोथ रेट आहे तो कसा मेजर केला जातो? तो म्हणजे इन्क्रीज जी झाली आहे साईज मध्ये इन्क्रीज आणि एरिया मध्ये जो इन्क्रीज झालाय एका पर्टिक्युलर प्लांट ऑर्गन मध्ये. आता प्लांट ऑर्गन म्हणजे कुठले? प्लांटचे वेगवेगळे ऑर्गन जसं रूट, लीफ, स्टेम, फ्लावर, फ्रूट जे काय असो, तो त्यामध्ये इन्क्रीज झालाय का नाही एका पर्टिक्युलर ठराविक टाइम मध्ये तो मेजर केला जातो आणि याला ग्रोथ रेट असं म्हणलं जातं. दुसरा आहे एजीआर किंवा ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट. आता ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट मध्ये साईज किंवा एरिया हे बघितला नाही जात एका पर्टिक्युलर ऑर्गनचा, पण त्या ऑर्गन मध्ये जे सेल्स प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये काय चेंज होतोय, काय बदल होतात, किती वाढतात ते बघितला जातो. आता तुम्ही जर डेफिनेशन बघितली ऍब्सोल्यूट ग्रोथ रेटची, ती म्हणजे हा एक रेशिओ आहे. ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट हा एक रेशिओ आहे. ते म्हणजे रेशिओ ऑफ चेंज इन सेल नंबर. एका पर्टिक्युलर सेल नंबर मध्ये जो चेंज झालाय म्हणजे DN that divided by time interval that is DT that will give you absolute growth rate. आता ऑल्टरनेटली जर सिंपल टर्म्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल EGR काय, दॅट इज इट इज अ मेजरमेंट अँड कंपॅरिझन ऑफ टोटल ग्रोथ पर युनिट टाइम. मेजरमेंट आणि कंपेअर करतोय आपण टोटल ग्रोथ रेटला. आता हाच जो EGR आहे ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट, जेव्हा आपण ह्याला डिवाइड करतो टोटल नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट इन द मीडियम. एका मीडियम मध्ये टोटल नंबर ऑफ सेल्स आहेत, EGR ला त्यांनी डिवाइड करतो तर आपल्याला मिळतो रिलेटिव्ह ग्रोथ रेट. इन ऑल्टरनेटली सिंपल टर्म्स मध्ये हा एक ग्रोथ ऑफ अ पर्टिक्युलर सिस्टम पर युनिट टाइम आहे. हा एक पर्टिक्युलर सिस्टमचा होल सिस्टमचा ग्रोथ आहे टोटल नंबर ऑफ सेल्सचा पर युनिट टाइम. आता EGR आणि RGR ऍब्सोल्यूट ग्रोथ रेट आणि रिलेटिव्ह ग्रोथ रेट हे दोन्ही टर्म्स जे एका सेल सिस्टमचा जेव्हा आपल्याला डायनेमिक्स बघायचं असेल म्हणजे त्यामध्ये जे चेंज होतात आहे, जे कायनेटिक्स घडून येतात आहे सेल नंबर मध्ये, ते आपल्याला मेजर करायचं असेल तर EGR आणि RGR हे दोन्ही टर्म्स इम्पॉर्टंट आहेत. मित्रांनो आता आपण टाइप्स ऑफ ग्रोथ पाहूयात. सो एका पर्टिक्युलर प्लांट मध्ये दोन प्रकारचे ग्रोथ होत असतात. पहिला जो आहे अरिथमॅटिक ग्रोथ आणि दुसरा आहे जॉमेट्रिक ग्रोथ. अरिथमॅटिक ग्रोथ जो असतो तो एक कॉन्स्टंट रेटनी इन्क्रीज होत राहतो आणि त्याचे जे सेल्स डिवाइड होतात ते एका अरिथमॅटिक प्रोग्रेशननी वाढत राहतात. म्हणजे 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन असे कॉन्स्टंटली ते वाढत राहतात आणि जो ग्रोथ रेट असतो तो कॉन्स्टंट असतो. सो जेव्हा स्टार्टिंगला एका सेलचं डिवाइड होऊन 2 सेल्स बनतात, मायटोसिस नंतर 2 सेल्स डॉटर सेल्स फॉर्म होतात. त्यांपैकी एक डॉटर सेल जो असतो तो कंटिन्युअली डिवाइड होत राहतो, वाईल दुसरा जो असतो त्याचं डिफरन्शिएशन होतं किंवा मॅच्युरेशन होतं, त्यामध्ये एलॉंगेशन काहीतरी एक डिफरन्शिएशन होत राहतं. फॉर एक्झाम्पल एक रूट घेतला आणि त्यांपैकी एक रूट मधला जो एलॉंगेशन झोन आपण बघतो
त्या झोन मध्ये हे सेल्स जे असतात ते अरिथमॅटिक वेनी डिवाइड होत राहतात. म्हणजे त्यांपैकी एक सेल कॉन्स्टंटली डिवाइड होत राहतो while दुसरा डिफरन्शिएट होत राहतो. आता जर लिनियर कर्व आपण एक काढला, म्हणजे एक ग्राफ प्लॉट केला ग्रोथ रेट वर्सेस टाइम, तर आपल्याला एक कॉन्स्टंट ग्रोथ रेट मिळेल आपल्याला. आणि हे जे अरिथमॅटिक ग्रोथ आहे हे मॅथमॅटिकली पण आपण एक्सप्रेस करू शकतो, ज्यामध्ये एल टी इज इक्वल टू L0 प्लस आर टी, वेअर एल टी इज इक्वल टू लेंथ ॲट टाइम टी, म्हणजे एका स्पेसिफिक टाइम मध्ये एक लेंथ मिळाली आपल्याला. L0 म्हणजे लेंथ ॲट टाइम 0, म्हणजे स्टार्टिंगला जी लेंथ होती ती, आर ग्रोथ रेट, टी टाइम ऑफ ग्रोथ. तर मित्रांनो तुम्ही इकडे एक बघू शकता, हा एक पहिला सेल आहे जो मायटॉक्टिकली डिवाइड झालाय. एक जो आहे तो कॉन्स्टंटली डिवाइड होतोय, वाईल दुसरा जो व्हाईट वाला आहे तो डिफरन्शिएट झालाय, त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होत नाहीये. दुसरा आहे जॉमेट्रिक ग्रोथ. आता जॉमेट्रिक ग्रोथ मध्ये सेल्स डिवाइड होतात मायटॉटिकली, पण दोन्ही सेल्स वाढत राहतात, म्हणजे एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होत राहतात. अरिथमॅटिक मध्ये एक सेल फक्त डिवाइड होत राहतो, पण याच्यामध्ये जे डॉटर सेल्स फॉर्म होतात, दोन सेल्स फॉर्म होतात, दोघांमध्ये कॅपॅसिटी असते, ॲबिलिटी असते डिवाइड होण्याची. आणि हा जो ग्रोथ रेट आहे स्टार्टिंगला स्लो असतो, लॅग फेज असतो, त्याला लॅग फेज असंही म्हटलं जातं, पण सून आफ्टर लगेच त्याचं रूपांतर एका रॅपिड ग्रोथ मध्ये होतं आणि एका एक्सपोनेन्शियल रेट मध्ये वाढत जातो. तर तुम्ही इकडे बघू शकता, जर आपण एक ग्राफ प्लॉट केला, वेअर हाईट ऑफ द एक्सप्लांट किंवा ग्रोथ रेट काही असेल दॅट अगेन्स्ट टाइम, तर आपल्याला एक एक्सपोनेन्शियल आणि लिनियर ग्राफ असा मिळेल. आता आपण एक उदाहरण घेऊया. या उदाहरणमध्ये अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक हे दोन्ही गोष्टी, दोन्ही ग्रोथ आपल्याला एकाच एक्झाम्पल मध्ये बघायला मिळेल. आता मित्रांनो, जेव्हा जायगोट फॉर्म होतो, जेव्हा मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात, तेव्हा एक जायगोट फॉर्म होतो प्लांट मध्ये. हा जायगोट इनिशियली जॉमेट्रिक फेज मध्ये असतो, म्हणजे जे जे सेल्स फॉर्म होतात ते त्यांच्यामध्ये इक्वल डिव्हिजन होत राहतात. प्रत्येक सेल मध्ये ॲबिलिटी असते डिवाइड होण्याची. सो 1 चे 2 होतात, 2 चे 4 आणि सो ऑन. सो एका फेज नंतर एक असा फेज येतो ज्यामध्ये अरिथमॅटिक फेज सुरू होतो, म्हणजे काही सेल्स म्हणजे एकाचे 2 होतात तेव्हा दुसरा जो असतो त्याच्यामध्ये मॅच्युरेशन होतं, डिफरन्शिएशन होतं, वाईल एक जो सेल असतो तो मेरिस्टेमॅटिकच राहतो आणि तो कॉन्स्टंटली डिवाइड होत राहतो. मित्रांनो, आता आपण क्वांटिटेटिव्ह कंपॅरिझन करूया. जे काही ग्रोथ होत असतात एका लिव्हिंग सिस्टम मध्ये, आपण पाहिलं की दोन प्रकारचे ग्रोथ रेट असतात. पहिला आहे एजीआर आणि दुसरा आहे आरजीआर. एजीआर म्हणजे ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट विच इज टोटल ग्रोथ पर युनिट टाइम, आणि दुसरा आहे आरजीआर दॅट इज रिलेटिव्ह ग्रोथ रेट, म्हणजे ग्रोथ ऑफ अ गिवन सिस्टम पर युनिट टाइम. आता आपल्याला जर कंपॅरिझन करायचं असेल तर एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे दोन लीव्स आहेत, ए आणि बी. ओके, ए जो आहे तो 5 सेंटीमीटर स्क्वेअरचा लीफ आहे आणि बी जो आहे तो 50 सेंटीमीटर स्क्वेअरचा लीफ आहे. दोघांमध्ये 5 सेंटीमीटर स्क्वेअर ची वाढ होते एका दिवसामध्ये. एका दिवसामध्ये 5 सेंटीमीटर स्क्वेअरची वाढ होते. सो दोघांचा जो एजीआर आहे तो किती होईल? 5 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, 5 सेंटीमीटर स्क्वेअरचा एजीआर त्यांचा राहील. पण तेच जर आपण आरजीआर दॅट इज रिलेटिव्ह ग्रोथ रेट बघायचा असेल पूर्ण सिस्टीमचा, तर ते या प्रकारे होईल. याच्यामध्ये 5 सेंटीमीटरची वाढ झाल्यामुळे हा 10 सेंटीमीटर स्क्वेअर झाला, वाईल हा 50 सेंटीमीटरचा होता, त्यामध्ये वाढ झाली 5 सेंटीमीटर स्क्वेअरची, तो 55 झाला. इकडे आरजीआर जो आहे तो डबल झालाय म्हणून 100% आहे. 5 चा 10 झालाय म्हणून ते 100% आहे. पण इकडे आरजीआर जो आहे तो 10% आहे. सो दोघांमध्ये वेगवेगळा आरजीआर आहे, वाईल एजीआर जो आहे तो सेम आहे. आता मित्रांनो, आपण ग्रोथ कर्व पाहूया. ग्रोथ कर्व काय असतो? ग्रोथ कर्व हा एक ग्राफिक रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे ग्राफ मध्ये आपण प्लॉट करू शकतो काय, टोटल ग्रोथ अगेन्स्ट टाइम, म्हणजे टोटल आतापर्यंत एका प्लांटची जेवढी ग्रोथ झाली आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लॉट करू शकतो. आता ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिस जो असतो, म्हणजे तो लेफ्टचा आडवी लाईन जी असते एक्स ऍक्सिस, त्यावरती आपण टाइम प्लॉट करतात जनरली, आणि वाय ऍक्सिस वरती ग्रोथ रेट किंवा हाईट किंवा वेगवेगळ्या गोष्टी जे काही रिलेटेड टू ग्रोथ असतात ते आपण प्लॉट करू शकतो. ग्रोथ कर्व 3 प्रकारचे असतात: लिनियर, एक्सपोनेन्शियल आणि सिग्मॉइड.
लिनियर चं एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर अरिथमॅटिक ग्रोथ कर्व जो आपण पाहिला होता टाइप्स ऑफ ग्रोथ कर्व मध्ये, अरिथमॅटिक ग्रोथ कर्व हा एक लिनियर आहे, वाईल जिओमेट्रिक जो होता तो एक्सपोनेन्शियल, त्यामध्ये एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होत जातात नंबर ऑफ सेल्स, आणि अरिथमॅटिक मध्ये एक कॉन्स्टंट लिनियर कर्व आपल्याला मिळतो. आता ग्रोथ कर्व मध्ये 3 डिस्टिंक्ट फेजेस मिळते. एक ग्रोथ कर्व बघितला आपण कुठल्याही प्लांटचा तर आपल्याला 3 डिस्टिंक्ट ग्रोथ कर्व्स मिळतील, फेजेस मिळतील, आणि ते फेजेस म्हणजे लॅग फेज, एक्सपोनेन्शियल फेज आणि स्टेशनरी फेज. लॅग फेज जे असते त्यामध्ये ग्रोथ रेट स्लो असतो, एकदम स्लो असतो, आणि नंतरचा जो आहे एक्सपोनेन्शियल फेज तो लॉग फेज, त्याला लॉग फेज असंही म्हणलं जातं, आणि त्यामध्ये ग्रोथ रेट जो असतो तो फास्टर असतो, एकदम फास्ट असतो आणि एकदम मॅक्सिमम असतो पूर्ण फेजेसच्या तुलनेमध्ये. आणि शेवटचा जो आहे तो स्टेशनरी फेज आहे, त्याला सेनेसन्स असंही म्हणलं जातं. स्टेशनरी फेज मध्ये ग्रोथ रेट जी असते एकदम स्लो होत होत जाते, एकदम स्लो ग्रॅज्युअली होत जाते. तुम्ही इकडे बघू शकता, हा एक एक्सपोनेन्शियल जे शेप कर्व आहे, म्हणजे त्याचा जो आकार असतो तो जे शेप असतो, म्हणून त्याला जे शेप असं म्हटलं जातं, आणि तो एक एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आहे. दुसरा आहे सिग्मॉइड, म्हणजे एस शेप असतो, एस शेपचा असतो, आणि त्यामध्ये आपल्याला लॅग, लॉग आणि एक्सपोनेन्शियली, हा जो आहे तो लॅग आहे, एक्सपोनेन्शियल म्हणजे लॉग, आणि स्टेशनरी, हे 3 फेजेस आपल्याला बघायला मिळतात. आता मित्रांनो, टोटल टाइम जो रिक्वायर्ड असतो फॉर ऑल फेजेस टू आकार, पूर्ण फेजेस जेव्हा एका ग्रोथ कर्व मध्ये येतात त्याला ग्रँड पीरियड ऑफ ग्रोथ असं म्हणलं जातं. मित्रांनो, आता आपण डिफरन्शिएशन, डिफरन्शिएशन आणि रिडिफरन्शिएशन हे 3 टर्मिनॉलॉजी यूज करू, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आता जेव्हा एक सेल डिवाइड होतो, सेल डिवाइड झाल्यानंतर त्यामध्ये काही चेंजेस होतात. सो डिपेंडिंग ऑन ते चेंजेस काय आलेत, त्याचं फंक्शन काय आलंय, फंक्शन गेन आलाय का लूज झालाय, बेस्ड ऑन दॅट हे 3 टर्मिनॉलॉजीज आहेत. तर पहिला आपण बघून घेऊ डिफरन्शिएशन काय. डिफरन्शिएशन मध्ये जेव्हा एक सेल डिवाइड होतो, डिवाइड झाल्यानंतर जो दुसरा डॉटर सेल आहे तो मॅच्युअर होतो, त्यामध्ये मॅच्युरेशन होतं आणि एक पर्टिक्युलर फंक्शन असाइन होतो, आणि याला डिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता जो अपायकल मेरिस्टेम असतो, जो अपायकल रिजनला असतो, रूटला किंवा शूटला, अपायकल मेरिस्टेम म्हणतो आपण, त्याला एक पर्टिक्युलर फंक्शन नसतं ऍज सच, त्याचं काय काम नसतं, त्याचं फक्त एक रोल असतो की तो डिवाइड होतो. डिवाइड झाल्यानंतर जे सेल्स फॉर्म होतात त्यामध्ये मॅच्युरेशन होतं आणि एक पर्टिक्युलर फंक्शन असाइन केलं जातो त्या सेलला. या प्रोसेसला डिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. आता ही जी डिफरन्शिएशनची प्रोसेस आहे ही परमनंट चेंज आहे, म्हणजे सेल्स डिवाइड होऊन परमनंटली त्या सेल्स मध्ये त्याचं रूपांतर होतं, आणि मोस्टली हे परत बॅक जात नाही, म्हणजे परत त्यांचं डिफरन्शिएशन होत नाही. काही एक्सेप्शन्स आहेत त्याला, पण मोस्टली होत नाही. मग याला डिफरन्शिएशन असं म्हटलं जातं, आणि हा एक परमनंट चेंज आहे. आता सेल डिफरन्शिएशनच्या दरम्यान सेल्स काही अनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल त्यामध्ये चेंजेस होतात, त्यांचं स्ट्रक्चर, आतमधले जे अरेंजमेंट आहे, गोल्जी अपॅरेटस, न्यूक्लियस वगैरे, त्यांमध्ये काही अनाटॉमिकल चेंजेस होतात. ते बघून घेऊया. फॉर एक्झाम्पल, आता हायड्रोफाइट्स म्हणजे तुम्ही कुठला एक लोटस घ्या, कमळ घ्या, कमळची जी स्टेम असते, स्टेमचा जर तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया घेतला असा, तर त्यामध्ये तुम्हाला असे मोठे मोठे सेल्स बघायला मिळतील. हे पॅरेनकायमेटिक सेल्स असतात, आणि हे मॅच्युअर होऊन झालेले असतात, म्हणजे मेरिस्टेम मॅच्युअर होऊन त्यांचं असं रूपांतर होतं, त्यामध्ये काही चेंजेस होतात. सो हे जे पॅरेनकायमेटिक सेल्स असतात त्यांचं काम काय असतं, मेकॅनिकल सपोर्ट देणं, जे कमळ असतो, कमळ किंवा लीव्स असतील त्याला मेकॅनिकल सपोर्ट देणं. दुसरं बॉयन्सी म्हणजे त्यामध्ये एअर गॅप्स असतात भरपूर, त्यामुळे ते जे लीव्स किंवा फ्लावर्स असतात ते फ्लोट करतात पाण्याच्या वरती. आणि एरेशन, सो यामध्ये भरपूर सारा एअर प्रेझेंट असतो, आणि हे पॅरेनकायमेटिक सेल त्यांचं एक स्पेशलाइज फंक्शन असतं, म्हणून या प्रोसेसला डिफरन्शिएशन म्हणतात. जेव्हा एक मेरिस्टेम डिवाइड होऊन असे पर्टिक्युलर सेल्स फॉर्म होतात त्याला डिफरन्शिएशन असं प्रोसेस, या प्रोसेसला नाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे लीव्स असतात, लीव्स वरती आपण असे ट्रायकोम्स बघायला मिळतात, असे केसांसारखे असे ट्रायकोम्स असतात लीव्ह सरफेस वरती. सो हे जे सेल्स असतात हे
वरच्या एपिडर्मिस प्रोटोडर्म पासून डिराईव्ह झालेले असतात. सो हे पर्टिक्युलर सेल असतो जो एलॉंगेट झालेला असतो, ज्याचं एक्सपान्शन झालेलं असतं इनटू ट्रायकोम. सो या ट्रायकोमला एक पर्टिक्युलर फंक्शन असतं त्यामध्ये. सो या प्रोसेसला जेव्हा एपिडर्मिसचे सेल्स डिवाइड होऊन त्यांचं रूपांतर एका ट्रायकोम मध्ये होतं, ही अगेन एक डिफरन्शिएशनचं एक्झाम्पल आहे. दुसरं आहे डी डिफरन्शिएशन. आता मित्रांनो, डी डिफरन्शिएशन म्हणजे जेव्हा डिफरन्शिएशन होतं, जेव्हा एका मेरिस्टेमॅटिक सेलचं रूपांतर एका फंक्शनल सेलमध्ये होतं, मॅच्युअर सेलमध्ये होतं, त्याला डिफरन्शिएशन म्हणतात. पण हाच जो फंक्शनल सेल आहे, हाच जो मॅच्युअर सेल आहे, ह्याचं परत रूपांतर एका मेरिस्टेमॅटिक सेलमध्ये झालं तर त्याला डी डिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. तर तुम्ही ह्याचं डेफिनेशन बघितलं तर permanent mature cell undergoes de-differentiation and becomes meristematic. परत त्यामध्ये ability ती divide होण्याची. For example, intervascular cells, cambium cells and intervascular cambium cells असतात आणि cork cambium ज्याला आपण meristematic cells म्हणतो, ते कशाने फॉर्म होतात? काही डी डिफरन्शिएशन आता बघून घेऊ. डी डिफरन्शिएशन म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे की डिफरन्शिएशन म्हणजे जेव्हा एक मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड होऊन एक फंक्शनल सेल बनतो, मॅच्युअर सेल बनतो, त्याला डिफरन्शिएशन म्हणलं जातं. आता डी डिफरन्शिएशन मध्ये हाच फंक्शनल सेल, हाच मॅच्युअर सेल जेव्हा परत रिडिवाइड होऊन मेरिस्टेमॅटिक सेल बनतो, त्याला डी डिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कॅम्बियम सेल्स जे असतात, पॅरेनकायमेटिक सेल्स जे असतात कॅम्बियम सेलच्या आजूबाजूला डीप इन द वॅस्क्युलर बंडल्स, तर ते जे असतात सेल्स, काही नीड असेल, जेव्हा प्लांटला गरज असेल की आपले कॅम्बियम सेल्स आता डिप्लीट झालेले आहेत, नाही आहेत तिकडे, तर ते सेल्स काही वेळा परत डी डिफरन्शिएट होऊन कॅम्बियम सेल्स बनतात, किंवा इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम मध्ये त्यांचं रूपांतर होतं, which is nothing but meristematic cell. So या प्रोसेसला डी डिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. आता मित्रांनो, जेव्हा मॅच्युअर सेल बनलेला असतो त्यामध्ये सेल म्हणजे डिवाइड होण्याची जी कॅपॅसिटी असते ती लूज झालेली असते. सो याच्यामुळे प्लोरिपोटेन्सी म्हणजे एका सेलचं रूपांतर कुठल्याही सेल्स मध्ये होण्याची जी कॅपॅसिटी असते ती लूज झालेली असते. सो डी डिफरन्शिएशन प्रोसेस मध्ये ही जी प्लोरिपोटेन्सी असते ही एक्वाइज करतो, म्हणजे प्लांट परत रिगेन करतो. सो ऍक्विजिशन ऑफ प्लोरिपोटेन्सी हे एक मेजर टर्मिनॉलॉजी आहे डी डिफरन्शिएशन मध्ये. डिफरन्शिएट होऊन मेरिस्टेमॅटिक सेल्स बनलेले असतात, तेच पुन्हा एकदा त्यांचं रूपांतर पॅरेनकायमेटिक सेल मध्ये किंवा मॅच्युरेशन होतं त्यांचं, आणि पुन्हा एकदा ते त्यांच्यामध्ये एक फंक्शन असाइन होतं. तर या प्रोसेसला रिडिफरन्शिएशन असं म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल, सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम जे फॉर्म होतात डी डिफरन्शिएटेड कॅम्बियम सेल्स पासून, हे एक उत्तम उदाहरण आहे रिडिफरन्शिएशनचा. डेव्हलपमेंट. आता मित्रांनो, डेव्हलपमेंट काय? डेव्हलपमेंट म्हणजे एका प्लांट मध्ये ऑर्डर्ड आणि प्रोग्रेसिव्ह चेंजेस होतात, एका सिक्वेन्स मध्ये जेव्हा एक चेंजेस होतात, आणि हे जे चेंजेस आहेत ते डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी, एका प्लांटचा जो कॉम्प्लेक्सिटी आहे ती वाढवतो, मग याला एक डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं, किंवा एक प्लांट डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं. आता यामध्ये जेव्हा सीड असतो, प्रॉपर एक सीड असतो, तो जेव्हा जर्मिनेट होतो त्याचं रूपांतर एका प्लांट मध्ये होतं, प्लांट वाढतो, मोठा होतो, त्याची ऑर्डर ऑफ कॉम्प्लेक्सिटी वाढते आणि शेवटी त्याचं सेनेसन्स होऊन डेथ होतो. तिथपर्यंत पूर्ण प्लांट डेव्हलपमेंट म्हणलं जातं. आता प्लांट डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही इकडे एक चार्ट बघू शकता. हा सीड जर्मिनेट होतो, सीड्स मध्ये जे मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात ते डिवाइड होत राहतात, त्यांचं सेल डिव्हिजन होतं, त्यांचं प्लाझ्मॅटिक ग्रोथ होतं, म्हणजे एका सेलचं वेगवेगळ्या सेल्स मध्ये त्याचं डिव्हिडेशन होतं, त्यांचं विभाजन होतं, एक वेगवेगळे फंक्शन्स त्यांना असाइन केली जातात, त्यांचं मॅच्युरेशन होतं, सेल एलॉंगेशन, सेल मॅच्युरेशन होतं. मॅच्युअर सेल झाल्याला जेव्हा एक फंक्शन त्याचं एक कालावधी संपतो तेव्हा त्याच्यामध्ये सेनेसन्स व्हायला सुरुवात होते, सेनेसन्स नंतर डेथ होतो, आणि ही जी कंप्लीट लाईफ सायकल आहे एका प्लांटची त्याला प्लांट डेव्हलपमेंट असं म्हणलं जातं. प्लास्टिसिटी. मित्रांनो, प्लास्टिसिटी ही टर्म तुम्हाला फक्त प्लांट्स मध्ये बघायला मिळेल आणि थोड्याफार एनिमल्स मध्ये, ऑर्गॅनिझम्स मध्ये. ही म्हणजे जेव्हा एक ऑर्गॅनिझम त्याच्या एन्व्हायरमेंटशी
मिळता जुळता होऊन अडॅप्ट होतो, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होतं, तेव्हा त्याला प्लास्टिसिटी असं म्हणलं जातं. आता तुम्ही जर एक डेफिनेशन बघितली प्लास्टिसिटीची, ती म्हणजे ॲबिलिटी ऑफ प्लांट्स टू फॉर्म डिफरंट काइंड्स ऑफ स्ट्रक्चर्स. वेगवेगळे स्ट्रक्चर्स फॉर्म होतात, वेगवेगळे त्यामध्ये चेंजेस होतात अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट, इन रिस्पॉन्स टू डिफरंट एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय. तर जसा एन्व्हायरमेंट चेंज होईल, त्याचा अवतीभवती जो असेल तो एन्व्हायरमेंट चेंज होईल, त्यामध्ये पण काही परिवर्तन, काही बदल घडून येतात आणि त्याला प्लास्टिसिटी असं म्हणलं जातं. आता प्लांट्स जे असतात त्यां इमोबाईल असतात, ते म्हणजे जसे ॲनिमल्स, जर थंडी वाजली तर दुसरीकडे कुठेतरी आडोसा घेऊन लपून राहतात, पण प्लांट्स तसे करू नाही शकत. प्लांट्स साठी जर त्यांना सर्व्हाइव्ह करायचं असेल तर एन्व्हायरमेंटशी त्यांना अडॅप्ट होण्याची गरज असते. तर तुम्ही एक्झाम्पल इकडे बघू शकता. एक कंडिशन असते हिट्रोफिली म्हणून प्लांट्स मध्ये, म्हणजे कॉटन मध्ये तुम्ही बघू शकता, कॉटन मध्ये जे लीव्स असतात ते ज्युव्हेनाइल स्टेजला, मॅच्युअर स्टेजला वेगवेगळे लीव्स फॉर्म होतात. तेच एक्झाम्पल आपण दुसरं हे एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता, हे ज्युव्हेनाइल फेज मध्ये हा जो स्ट्रक्चर आहे लीव्हचा हा वेगळा आहे, अडल्ट स्टेज मध्ये हा वेगळा आहे. टेरिस्ट्रियल हॅबिटॅट म्हणजे हा जो प्लांट टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये असेल तर त्याचे लीव्स या प्रकारे असे दिसतील तुम्हाला. आणि तोच प्लांट जेव्हा वॉटर हॅबिटॅट मध्ये, पाण्यामध्ये असेल, तर तुम्हाला त्याच्या स्ट्रक्चर मध्ये चेंजेस बघायला मिळतील. सो वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटच्या हिशोबाने वेगवेगळे हिट्रोफिली आपल्याला बघायला मिळते आणि याला प्लास्टिसिटी असं म्हणलं जातं.